प्रेक्षक यांना नम्र अभिवादन करून संकुल कॉन्डोमिनियम एरंडवणे पुणे सादर करत आहे एक हलकी फुलकी एकांकिका मैत्र. लेखिका मंजिरी धामणकर, दिग्दर्शिका तनुजा राहणे, रंगमंच व्यवस्था आमचे आम्हीच, नेपथ्य दीपक लोखंडे आणि नंदा काळे, रंगभूषा यशवंतराव नाट्यगृहाचे गुणी कलाकार, वेशभूषा मेघा तायडे पोर्तोशा बुटीक, प्रकाश योजना यशवंतराव नाट्यगृहाचे गुणी कलाकार, पडद्यामागचा सुमधुर आवाज दीपा पुरोहित. कलाकार विनय आदित्य पावनगडकर, जया प्रिया अगरवाल, गोपाळराव सुजय गोखले, प्रमिला नंदा काळे, अलकाताई अलका भानू, मेघा मेघा तायडे, पूर्णिमा पूर्णिमा शहाणे, नीलिमा नीलिमा लोखंडे, हेमांगी हेमांगी गोरे, हमाल दीपक लोखंडे, चहावाला अर्णव शिंदे, तो संग्राम तायडे, ती राधा तायडे, कंटाळलेला प्रवासी डॉक्टर रेवती भिंगारे आणि एका विशेष कर्णवेधी भूमिकेत तनुजा राहणे. तर मंडळी, काही कारणामुळे नेरळच्या वेटिंग रूम मध्ये ही मंडळी अडकून पडली आहे आणि अडकून पडणारही आहे. का कशासाठी हे तुम्हाला आता कळेलच आणि काय घडणार आहे हेही कळेलच काही क्षणातच. मेघश्याम मेघश्याम तन श्याम श्याम रंग तन छायो, बादल के रूप श्याम सब ही श्याम रंग भयो. मेघश्याम तन श्याम मेघश्याम तन श्याम मेघश्याम तन श्याम. अरे वा, आज पण बघ किती छान छान टिप्स आल्यात पेपर मध्ये. कृपया ध्यान दे, कृपया ध्यान दे, धुआंधार बारिश के कारण मुंबई से चलने वाली सभी ट्रेनें असाधारण समय के लिए स्थगित की हुई है. हमें खेद है. आम्हाला काय यांच्या खेदाचं. आणि या लोकांना मराठीत बोलता येत नाही का हो? अगदी बरोबर. एक्सक्यूज मी, बॅग काढता का? नाही नाही, बाकी खुर्च्या आहेत. तुम्हाला फोन चार्ज करायचा आहे, मागे प्लग पॉइंट आहे ना. हा, एक मिनिट. तुम्ही इथे मागे का नाही लावत? इथे पण आहे ना, दिव्याचे पंख्याचे बटणं आहेत ना. अगं, तो चष्मा घाल आणि नीट बघ. इथे मागे फक्त बटन आहेत, प्लग कुठे लावणार? काही कळलं का? किती वेळ लागणार आहे? अहो, रेल्वे मार्गावर पाणी साठल्यामुळे गाड्या पुढेच जाऊ शकत नाहीत. अरे देवा, हल्ली कसला म्हणून भरोसा देता येत नाही बघा. असा पाऊस पावसाळ्यात पडला असता ना तर समजू शकलो असतो, पण आता अचानक एवढा पाऊस. पण नक्की काय म्हणताय? म्हणजे काय झालंय? किती वेळ लागेल? अहो, काहीच सांगू शकत नाही म्हणाले. असाच पाऊस पडत राहिला तर कदाचित दिवसच नाही, कदाचित रात्र पण इथंच घालवावी लागेल. बोललात, 1000 वेळा सांगितलं जरा शुभ बोलत जा, पण एक ऐकत नाही तुमची बत्तीशी. म्हणजे अरे वा, असे जर मी बोलतो ते खरं होत असतं तर दिवसातून 10 वेळा तुला गप्प बस गप्प बस असं म्हटलं तरी तुझी टकली चालू राहिली नसती. माझी टकळी. आणि तुम्ही जसे काही मौनी बाबाच लागून गेलात की नाही. बरं का हो, तुम्ही नाही हो त्या. बरं का. हां, मी काय सांगत होते, आमच्या सविताच्या फार्म हाऊसच्या वास्तुशांतीनंतर कधी नव्हे ते आमच्या सुनबाई म्हणत होत्या, चला मुंबईला चला मुंबईला. पण नाही, यांची कोण घाई पुण्याला जायची. ते रमीवाला टोळभैरव वाट पाहत असतं ना यांचं. तुझी कटकट नको, मी जरा चक्कर मारले.
येत आहे का मिस्टर विनय साने. अच्छा, मी नवाते, गोपाळ नवाते. येत आहे चक्कर मारायला? नाही नको, प्रवास करून आलोय, दमलोय आणि फोनही लावलाय चार्जिंगला. यू कॅरी ऑन. ओके. कुठलं पुस्तक वाचताय? स्वामी विवेकानंदांचं चरित्र आहे. विवेकानंदांचं का? त्यापेक्षा तुम्ही लोकमान्य टिळकांचं चरित्र का नाही वाचत? आपले मराठीनं ते. तुम्ही वाचलंय? नाही नाही, मी वाचत पिचत नाही, मला लिहायला आवडतं. काहीतरी बोलायचं म्हणून म्हटलं. हो, माझं नाव प्रमिला, सौ प्रमिला गोपाळराव नवाथे. तुमचं नाव काय? नाही म्हणजे आता इतका वेळ इथे थांबायचंय म्हटल्यावरती म्हटलं थोडी ओळख करून घ्यावी. चालेल ना तुम्हाला? चालेल. माझं नाव जया. माझं नाव जया. जया. खूप छान वीण आहे. कुणासाठी स्वेटर विणताय का हो? कुणासाठी असं नाही हो, विणून ठेवते. थंडी सुरू व्हायच्या आधी अनाथ आश्रमात देऊन टाकते. अरे वा, मोठंच काम करताय. हो, कसलं आलंय मोठं. इतकी वर्ष चूल आणि मूल यातच गेली. 2 मुलगे 1 मुलगी, त्यात एकत्र कुटुंब. आला गेला काही विचारू नका. जरा म्हणून उसंत मिळायची नाही हो. आत्ता जरा वेळ मिळतो, म्हटलं करावं काहीतरी. तुम्ही काय करता? मी बँकेत होते. गेल्या वर्षी VRS घेतली. आता प्रवास, वाचन सगळे छंद पुरवायचे. अरे वा. मुलं किती? 2 मुली. दोघी अमेरिकेत असतात शिकायला. अरे वा, मलाही 2 मुलीच, त्याही अमेरिकेतच असतात. तुमच्या मुली अमेरिकेत कुठे असतात? किती चौकशा हो तुम्हाला? पुण्यातल्या निम्म्या कुटुंबांना 2 मुली असतील आणि त्यातल्या 75% मुली अमेरिकेत असतील. काही आपलं. पण बरं का जयाताई, मला ना तुमचं मगापासून हेवाच वाटतोय. हो, म्हणजे किती छान तुम्ही एकट्या प्रवास करता. नाहीतर आम्ही, ती गाय पळून जाऊ नये म्हणून तिच्या पायात खोडा घालतात ना, तसा खोडा आमच्या पायात सदाचाच पडलेला. पण मला एक कळत नाही, तुम्हाला तुमच्या मिस्टरांनी एकटं कसं सोडलं हो? नाही म्हणजे तुमचं हे देखणं रूप, सगळे काही साधे सरळ नसतात ना. म्हटलं सगळे काही साधे सरळ नसतात. गळ्यात मंगळसूत्र दिसतंय, म्हणजे आहेत ना ते? आहेत. हो. काही काय विचारतो अनोळखी लोकांना? असू दे, तो मला नाही राग आला. असं मोकळं ढाकळ बोलणारी माणसं मनाने अगदी निर्मळ असतात. आहेत हो. अहो, ते गेलेत त्यांच्या मित्रांबरोबर ट्रिपला. मी माझ्या मैत्रिणींबरोबर गेले होते माथेरानला. मग बाकीच्या मैत्रिणी कुठे आहेत? अहो, त्या राहणार आहेत अजून थोडे दिवस. त्यांचे नवरेही जॉईन होणार आहेत. मी निघाले पुण्याला, मला काम होतं म्हणून. इथे आले आणि हा असा पावसाचा गोंधळ, गाड्या बंद. हो, हाही योगायोगच. मी माथेरानलाच गेलो होतो, पुण्यालाच चाललोय. कसले ओढून ताणून योगायोग शोधताय हो? अहो, या वेटिंग रूम मधली बहुतेक सगळी माणसं पुण्यालाच चालली आहेत. नाईलाज म्हणून इथे बसली आहेत. घरी वेळ जात नाही म्हणून लोक इथे येतात असं वाटलं की काय तुम्हाला? तसं नाही हो. म्हटलं पुण्याला कुठे जाणार? मी? तुम्ही नाही हो, त्या. पुण्याला कुठे जाणार? प्रभात रोडला. वंडरफुल. मलाही तिकडेच जायचंय. माझा ड्रायव्हर येईल आता, मी सोडतो तुम्हाला. नो थँक्स, माझाही ड्रायव्हर येणार आहे. हो, मग तुम्ही मला सोडा. माझ्या ड्रायव्हरला नको सांगतो मी. काय हो साने, त्यांच्या काय इतके मागे लागलाय? नाही म्हणजे तुमच्या मिसेस नाही आल्यात का बरोबर? नाही ना. अहो, काय झालं, तिला काहीतरी काम आलं म्हणून ती गेली तिकडे. मी एकटाच गेलो मग माथेरानला. एकटे? हा. एकटे म्हणजे कंटाळा नाही काय एकट्याला? नाही हो. अहो, एरवी असा निवांत वेळ मिळतो का तर मस्त असं वरांड्यात खुर्ची टाकावी, पुस्तक वाचावं, गाणी ऐकावी. हा 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 हा, ब्रह्मानंद. तुम्हालाही एकटेपणा आवडतो तर? एकटेपणापेक्षा एकांत हा शब्द जास्त योग्य वाटतो. एक्झॅक्टली काय फरक आहे दोन्हीमध्ये? हा, अहो, एकटेपणा म्हणजे बिंग लोनली किंवा लोनलीनेस जो लादला जातो, आणि एकांत म्हणजे बिंग अलोन,
जो स्वतः स्वीकारलेला असतो. मला नाही कळलं अजून. बर, प्रेम पुजारी मधलं गाणं आठवा. कवी गोपालदास नीरवनी काय सुंदर कॉन्सेप्ट मांडली. छोटा सफर हो लंबा सफर हो सोनी डगर हो या मेरा या तू आए मन हो जाए भीड़ के बीच अकेला. वा, काय छान समजावून सांगितलं तो. मलाही ना कधी कधी माणसं गडबड अजिबात आवडत नाही, नकोच वाटतं. पण मला जो तेव्हा एकांत आवडतो ना, त्याचं हे असं विश्लेषण कधी केलं नव्हतं आम्ही. चला, एक तरी मार्ग मिळाला. हसलात का? अहो, विरोधाभासाची गंमत वाटली म्हणून. एकांत समजावून सांगताना समविचारी मैत्रीण मिळाली ना. अहो तुम्ही अगदीच हे दिसताय. हे म्हणजे एखादी बाई एक वाक्य बोलली की ती लगेच मैत्रीण झाली. का नाही, का नाही. अहो, ज्ञानेश्वर माऊलींनीच पसायदानात सांगितलंय ना, भूत परस्परे जडो मैत्र जीवांचे. आता ते सार्थ करण्याची जबाबदारी तुम्हावरच आहे ना. मग तसं मला तुमच्याशीही मैत्री करायला आवडेल. अगो बाई, चालला. अहो, ती वीण छान आहे, मी ते बघत होतो मगाशी. असू दे असू दे. पण तुम्ही माथेरानला कसे आलात? ट्रेन चालू आहे? नाही ना, निघालो तेव्हा कळलं की गाड्यांचा गोंधळ. मग विचार केला टॅक्सी करावी, थेट पुण्याला जाता येईल. पण काय वाटेत दरड कोसळल्याचं कळलं, तेही नाही. मग काय करणार, आलो इकडे. चाय गरम चाय गरम चाय गरम. बाहेर पावसाची झड, आज गप्पांचा फड, त्यात फक्कड चहा. काय गंमत येईल पा. अरे वा, तू तर कवितेतच बोलतोस की. केवढ्याला दिला चहा? काका किती कप देऊ बोला पटापट. 10-10 रुपये काढा फटाफट. एकदा पिऊन बघा माझा आल्याचा चहा, आणखी वाटतील दे 250 रुपये दा. बरं, बरं. दे 2 कप दे. हे घे. काकाच्या नाही तर. ताईच्या चालेल रे. 10 रुपये. असू दे असू दे, मी देतो आता, तुम्ही मला नंतर द्या. हे घे रे. आतापर्यंत 4 इज अ कंपनी होती, पण आता 6 इज अ क्राऊड. चौकट मोडतीये, क्राऊडच क्राऊड होतोय. या पावसानं पायाचे अगदी तुकडे पडले. नुसता फिरवतोय. अरे बाबा, अजून किती लांब जायचंय? आली वेटिंग रूम. अरे बाबा, मला नाही का हाक मारायची. का मी अजून धडधाकड आहे ना, तुझ्यापेक्षा जड सामान उचलू शकतो मी. अरे अरे अरे, कुठे चाललंय आमचं सामान सामान? कक्षात चाललोय ताई. ए, मी जरा सामानाकडे बघून येते हा. वेग माझ्यासाठी जरा जागा बघ. गोपाळराव, मगाशी आलो नाही, आता चक्कर मारायला चाललो. येत आहे? चला. मेघा, मी हवालाचे पैसे देते. हा, ए बाबा, हे घे तुझे पैसे. हे काय बाहेर ठरल्यापेक्षा कमी दिलेस ना. तेवढेच बरोबर आहेत. अरे काय बाबा तू पण. अरे सगळे तुझ्या माझ्यासारखे श्रीमंत थोडे असतात. अरे नाही परवडत एखाद्याला. अरे नसते रे एखाद्याची ऐपत. घ्या ताई चहा घ्या. घ्या घ्या. अहो घ्या तुम्ही पण. पैसे नका देऊ. जसं गरीबाला मदत केल्याचं पुण्य बाबाला मिळालं, तसं काय माहित मला बी मिळल. ए, भीक नाही लागली फुकटचा चहा प्यायला. आणि हमालाचे पैसे आम्हाला परवडत नाही असं वाटलं होय रे तुला? दिली मग दे त्यांना जास्तीचे पैसे. हे घे, ठरल्यापेक्षा जास्त दिले. ए शाण्या, तूच तुझ्या चहाचे पैसे किती झाले? 50 रुपये ताई. हे घे, मोजून घे, आमची ऐपत काढतो. माडीवरची मंडळी खाली आली. माडीवरची मंडळी खाली आली. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आगाऊचे मेला, जास्त पैसे घेतले. आता आपल्याला आपल्या कॉन्ट्रीब्युशनचा नव्याने हिशोब करायला लागणार ग निलिमा.
चालू आहे ग, चालू आहे. जाऊ दे ग पौर्णिमा, पोहोचलो तरी एकदाच्या घरी. नाहीतर काय, जीव अगदी मुठीत धरून बसलो होतो टॅक्सीमध्ये. केवढा पाऊस, नाही का ग निलिमा? 37.5 रुपये येतील प्रत्येकीला. अगं मी काय बोलते, तू काय बोलते, मी पावसाबद्दल बोलते. किती तो अवेळी पाऊस पडला ग. कसं त्या ड्रायव्हरनी आणलं देव जाणे. हो खरंच. तुम्ही पण माथेरान का? हो. म्हणजे बायका बायका ट्रिपला गेला होतात वाटतं. हो कॉन्ट्रीब्युशन काढून गेलो होतो. कॉन्ट्रीब्युशनच काढून गेलो होतो, पण आम्हाला नाही असं ट्रिप मध्ये वगैरे वेळ घालवायला आवडत. आम्ही की नाही समाजकार्य करतो, यु नो, सोशल वर्क. अरे वा, म्हणजे नेमकं काय करता हो? मी सांगते. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आमच्या मंडळात झेंडावंदन करतो आणि जवळच्या झोपडपट्टीतल्या मुलांना बोलावून त्यांना आम्ही खाऊ काय हो, कोणीही दे, आम्ही ना त्यांना छोटे छोटे झेंडे देतो. शेवटी त्यांच्यामध्ये देशप्रेम जागृत होणं महत्वाचं, नाही का? अहो पण म्हणजे पुण्यात करण्यासारखं काही कार्य उरलंच नाही म्हणून सगळ्या माथेरानला गेला होता. अहो कमाल करता बाई. पुण्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तर माथेरानला गेलो होतो. पुण्याची चर्चा माथेरानला? हो हो, आमच्यासारख्या महान काम करणाऱ्या बायकांच्या बऱ्याच संस्था आहेत. त्या भव्य महिलांचं अधिवेशन होतं तिथे. मग बाकीच्या भव्य महिला कुठे? त्या राहणार आहे तो 1-2 दिवस तिथे. त्या काय रिकाम टेकड्याच. आम्हाला अतिशय महत्वाचं काम होतं म्हणून आम्ही निघालो. ते पण आता हा गाड्यांचा गोंधळ म्हणजे आपली भिशी बुडणारच. भिशी महत्वाचं काम. होच मुळी. आमची भिशी काही इतर बायकांसारखी चकाट्या पिटायची नसते हो. आम्ही खूप मोठ्या विषयांवर चर्चा करतो. बरोबर आहे. 5 रुपयाचे झेंडे 3 रुपयाला कसे मिळवायचे ह्याची महत्वाची चर्चा असेल. ते दिली मग मी जरा फ्रेश होऊन येते. येतेस का? हो चल. आणि महिला मंडळ बघता बघता आपापल्या कामात आणि आपल्या गप्पात दंग होतंय. अर्थात प्रमिलाताई अधूनमधून त्यांना आपल्या गप्पा तोडतातच आहेत. पौर्णिमा मी तिथे येते जरा. होई. सो मिस्टर साने, मी सरकारी नोकरीतनं निवृत्त झालो. अच्छा, तुम्ही काय करता? ते सरकारने ना निवृत्तीचं वय चांगलं 60 वरून 75 नाही तर 80 पर्यंत न्यायला पाहिजे. अहो रिटायर्ड नवरा घरात म्हणजे काय उच्छाद ग बाई. गप्पा बस ग जरा, मी सान्यांशी बोलतोय ना. हा मिस्टर साने, काय करता तुम्ही? माझी स्वतःची फॅक्टरी आहे. आम्ही बॉल बेरिंग्स बनवतो. अच्छा, अगो बाई, स्वतःची फॅक्टरी म्हणजे चांगले श्रीमंत असणार. मग स्वतःच्या गाडीने जायचं सोडून ट्रेनने जायची अवदसा कुठली सुचली तुम्हाला? अहो स्वतःची गाडी असली तरी ती काय उडत जाणार आहे का? वाटेत दरड कोसळली ना, कशी जाणार? आणि दुसरं म्हणजे मला ट्रेनचा प्रवास भयंकर आवडतो. अशी इंटरेस्टिंग लोक भेटतात ना. हो ऐका, मगासपासून तिच्यावर लाईन मारतोय हा. केस पांढरे झाले ना तरी हिरवटपणा जात नाही पुरुषांचा. कसं काय आतापर्यंत जमतं तुम्हाला? माझं तर धाडसच होत नाही. वातावरण कसं कसं काय संभ्रमित जमतं पिंक हो होतं. तुम्हाला? माझं तर धाडसच होत नाही. जरा टिप्स द्या काय? टिप्स? घरी चला तुम्ही, डोळ्यातनं चांगली टिपं काढायला लावते. आता वातावरण गुलाबी होतंय हा, पण रोमॅन्टिक पिंक कमी आणि सिरियस पिंक जास्त. माऊली, अहो माऊली, कवा तर आवाज देतोय आम्हाला पाहिजे का म्हणून. तुम्ही तर लक्ष बी द्याय ना. मला हाक मारत होता, करू पण माझं नाव माऊली नाही आणि वी डोंट नीड अ पोलीस. या असल्या बॅगांनी बघा आमच्या धंद्याची फार वाट लावून टाकली. काय करणार, पांडुरंगाला हाय काळजी. बाबा, पांडुरंगाचे भक्तरीच आहे तुम्ही. तर होत जेव्हापासनं कळतंय तेव्हापासनं एक बेवरेस वारी नाही चुकली बघा. मग असं काय मागतं काय की पांडुरंगाकडे? काय मागायचं नाही त्याला, तो एकटा उदार आहे नव. एवढंसं काय मागितलं तर त्याच्या उदारपणाचा अपमान नाही का होणार? तुकोरामांनी म्हणलं ना, माझी ही अल्प वासना, तू तो उदारांचा राणा, तू तो उदारांचा राणा. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आम्हाला दादा बोलून गेले खरे, पण खरंच बोलले. आणि महिला मंडळ पुन्हा आपल्या मर्त्य जगातल्या गप्पांवर आलं. हे तुला काय गंमत सांगत होते? त्या मिसेस लोंढे आल्या होत्या ना, कांथा साडी नेसलेल्या. त्यांना विचारलं साडी केवढ्याची.
हेमांगी मला म्हणाल्या 5,000ची 2,000ची सुद्धा नसेल. काय बाई खोटेपणा हो ना. खोटेपणा. मेघा, अगं काल तू पैठणी नेसली होतीस की नाही? त्याची किंमत किती म्हणालीस? 25,000. काल काही बोलले नाही हो, पण आज विषय निघाला म्हणून सांगते. माझ्या भाचीने अगदी तशीच पैठणी, सेम टू सेम पैठणी घेतली. कितीला? फक्त 14,000ला. अगं ती सेल मध्ये घेतली असेल ना तर डिफेक्टिव्ह असेल. जाणीव असावी लागते बरं का फॅब्रिकची. बरं ते जाऊ दे. पौर्णिमा, तू म्हणे रेखमाला मध्यंतरी शाल दिलीस. हो दिली ना. अगं मी तिला अगदी निक्षून सांगितलं होतं, कुणाला म्हणजे कुणाला सांगू नको. आणि नेमकं तिने तुला सांगितलं. मला की नाही दान धर्म करायची सवयच आहे हो. सवय का? ती म्हणत होती इतकी भूक पडली शालीला की ती पांघरुणापेक्षा मच्छरदाणी म्हणून वापरते. हे कसलं आलंय दान? त्यापेक्षा मी बघ गेल्या वर्षीचे उरलेले 5 किलो गहू दिले तिला. माहितीये मला. सगळे गहू पोखरले होते, फेकूनच दिले हो तिने. 5 किलो फेकून दिले. दाणा आणि दाणा हो. पण ते पोखरले कसे काय? नीट काळजी घेतली नसेल. पेपरमध्ये रोज केवढ्या छान छान टिप्स येतात, तुम्ही वाचत नाही वाटत. अगं हे बघ, आज पण किती छान टिप्स आल्यात. रवा भाजून ठेवावा म्हणजे त्यात आळ्या होत नाहीत. गहू दळताना त्यात सोयाबीन घालावा म्हणजे पोळ्या पौष्टिक होतात. आहा, तुम्ही मला शिकवताय? इतकी वर्ष संसार केला तो काय उगीच की काय? आता त्याचा काय संबंध? संबंध नाही कसा? म्हणजे इतकी वर्ष मी काय तुम्हाला आळ्यांचा शिरा आणि निसत्व पोळ्या खायला घातल्या की काय? तरी बरं पोटाचा नगारा झालाय. ए, तू सुतावरून स्वर्गाला जाऊ नको हा. मी कुठली स्वर्गाला जाते? इतकी वर्ष तुमच्या बरोबर राहिले, नरकातही नको तुमच्या बरोबर यायला. मी नरकात जाणार पण तू स्वर्गातच जाणार. म्हणजे मी असं ऐकलंय बरं का मिस्टर साने, म्हणजे मी असं ऐकलंय की माणूस स्वतः कसाही असला पण जर त्याला चांगली संगत लाभली तर तो स्वर्गात जातो, पण वाईट संगत लाभली तर तो नरकात जातो. आता त्या न्यायाने इतके वर्ष तुला माझी संगत लाभली म्हणून तू स्वर्गात जाणार, पण मला मात्र तुझी संगत लाभल्यामुळे नरकातच जावं लागणार. अगं बाई, इतक्या वर्षात पहिल्यांदा काहीतरी चतुराईंनी बोललेत बघा. मी तर अगदी धन्य धन्य झाले. आज से पहले आज से ज्यादा खुशी आज. पण ते जाऊ दे. मी काय म्हणत होते, आपण एवढ्या सगळ्या गप्पा मारतोय पण ह्या दोघांचं आपल्याकडे लक्षही नाहीये. ते आपल्याशी बोलत नाहीच आहेत, एकमेकात पण बोलत नाहीये. तरीच मी म्हणते ह्यांना कुठेतरी पाहिलंय. ते आपल्याच हॉटेलमध्ये होते माथेरानला. हनीमून वाटतं. हो हो. अगं माथेरानला सुद्धा ते एक तर आपल्या लॅपटॉप मध्ये नाही तर मोबाईल मध्येच डोकं खुपसून असायचे. हा कसला आलाय हनीमून? लेट्स क्लिक अ सेल्फी. ए हो चालेल ना. ए बघू मला तो फोटो. शी बाबा नाही चांगला लागला, मी घेते थांब. ए नीट बस आणि चांगला हसवा का. हो ग. हे बघ कसला छान आलाय. आता मी लगेच इन्स्टावर पोस्ट करते. बॅक फ्रॉम हनीमून स्ट्रँडेड ॲट नेरळ. एवढी कसली घाई आली पोस्ट करायची? तुला नाही करणार बर का. हे बघ लाईक सुद्धा यायला लागले. अरे नेरळला अडकलोय, याच्यात पण लाईक्स असतात वाटतं. अहो पण बोलायला तरी लागले, जिवंतपणाचं लक्षण. अहो पण बोलणं नेहमी शब्दांनीच व्हायला पाहिजे असं कुठे आहे? आणि हळूहळू वाद संवादातून संभाषण दोघांच्यातल्या समान आवडीवर आलं. एक गाणं आठवा. ऐसी भी बातें होती है, कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं. काय फेवरेट गाणं आहे माझं. काय सुंदर लिहिलंय. ऐका, ह्याच्यामध्ये कैफियती शब्दांची अशी गंमत केली आहे. पहिल्या ओळीत ते म्हणतात ऐसी भी बातें होती है, आणि पुढच्याच ओळीत ते म्हणतात ऐसे भी बातें होती है कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं.
वा, कैफी म्हणजे ग्रेटच. खरं सगळेच शायर. अहो साहिरच एक एक गाणं म्हणजे लाजवाब. पण का हो मगाच तसं तुम्ही फक्त हिंदी गाण्यांविषयी बोलताय, मराठी कविता गाणी काही पाठ नाहीयेत का? सांगा कुठल्या कुठल्या कवीच्या कविता ऐकू? कुसुमाग्रज, बोरकर, माडगुळकर, अरे शांताबाई. बापरे, एवढ्या कवींच्या कविता पाठ आहेत? नसायला काय झालं, शाळेत मराठीच्या बाई चांगल्या कडक असते. नाही हो, अहो कविता वाचणं ऐकणं माझा अगदी वीक पॉइंट आहे. मला की नाही बोरकरांच्या कविता खूप आवडतात. स्वर्ग नको, सुरलोक नको, लोभस हा इहलोक हवा. मुक्ती नको मज मोक्ष नको, मज इथला हर्षणी शोक हवा. आणि त्यातल्या माझ्या आवडत्या ओळी कुठल्याच माहितीये? मार्क्सचा मज अर्थ हवा आणि फ्रॉइडचा मज काम हवा. त्या असुरांपरी राबविण्या मज गांधींचा घरी राम हवा. काय हुशार आहोत तुम्ही दोघं. आणि बाकीबांची ती कविता, देखणे ते चेहरे, देखणे ते चेहरे, देखणे ते चेहरे. हो, रेकॉर्ड अडकली की काय देखणे चेहऱ्यावर, पुढे काही आहे की नाही? आहे तर. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे का सावळे या मोल नाही फारसे. पुढच्या 2 ओळी प्रमिलाताई तुमच्यासाठी खास हा. माझ्यासाठी? देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, सुंदराचे सोहळे. अगं बाई, आजपर्यंत कुणी माझं एवढं कौतुक केलं नव्हतं. आमच्या घरी तर कौतुकाचा सदाचाच दुष्काळ. दुष्काळ? कोण म्हणाला दुष्काळ? आमचे हे दुष्काळ निवारण समितीवर आहे. कोणतं तुमचं गाव? लगेच येईल हं त्यांचं पथक पाहणी करायला. अहो, ब्रह्मदेव जरी आला ना तरी हा दुष्काळ सरायचा नाही. तुम्ही झोपा. संभाषणाची गाडी रुळावरून जरा घसरत होतीच, पण विनयनी ती पुन्हा रुळावर आणली. अहो असं नाहीये. आजकालचे तरुण कवी किती छान लिहितात. संदीप खरे, वैभव जोशी ऐकलंयत? मला तर मी तर ऐकून आहे, अगदी फेवरेट आहेत ते माझे. त्याच्यामुळे मी कितीही वेळा ऐकलं ना तरी मनच भरत नाही. तुम्ही ऐकवाल एखादी? चालेल. ऐका हा. नसतेस घरी तू जेव्हा, नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा, तू सांग सखे मज काय, मी सांगू या घरदारा. तू सांग सखे मज काय, मी सांगू या घरदारा. समयीचा जीव उदास, समयीचा जीव उदास, समयीचा जीव उदास, माझ्या सह मिण मिण मिटतो. नसतेस घरी तू जेव्हा. वा वा साने, चांगलीच तयारी केलेली दिसते. ही माझी तयारी कुठली, तर कवीची तयारी आहे. तुम्ही पाडगावकरांची बोलगाणी ऐकली आहेत का? म्हणजे काय? त्यातली 10-12 तर मला पाठच असतील. माझं कुठलं फेवरेट आहे सांगू? हा. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. अगं बाई, प्रेम काय कविता काय, मला तर आता भलतीच शंका यायला लागली. बरं का, शेर अर्थ है इर्षाद. इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश गालिब, इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश गालिब, जो लगाए न लगे और बुझाए न बने. तो गालिब फिलिप मला काही माहिती नाही, पण डोळ्याला जे दिसतंय ना ते काही ठीक नाहीये. साने, जरा चहाची तल्लफ आली बघा, बाहेर जाऊन त्या जरा चहावाल्याला पाठवा की. यस शुअर, पाठवतो की. तुम्ही माझ्या मैत्रीणच ना, दोस्ती के लिए तो जान भी हाजिर है. चाय की झाड की पत्ती है. चहाच्या झाडाची पत्ती असणार ना, कॉफीच्या झाडाला थोडी चहाची पानं लागणार. निलिमा, कमाल आहे बाई तुझी. अगं ते काही कोडी नाही घालत येत आपल्याला.
किस झाड की पत्रिया हा एक हिंदी वापरायचा रे. येतो हा बोलवून चहावाल्याला. थांबा मी पण येतो. बर चला. आगाऊच आहे मेला. सारखा आपला तिच्या पुढे गोंडा घोळतोय नुसतं. हो ना, त्याचं एक वेळ ठीक आहे, पण हिला काही लाज लज्जा. मंगळसूत्र दिसत होतं काय, म्हणजे लग्न झालंय, मुलं बाळ पण चांगली मोठी असणार. मग हे काय ताळतंत्र सोडून वागणं. हो ना. अगं काही म्हण मेघा, पण असं थ्रिल करायला मला कधीतरी नक्कीच आवडेल. शेशी हेमांगी, तुझ्या जिभेला काही हाड. अगं तुमचं बरं आहे ग, तुमचे नवरे खूप हौशी आहेत, निवडून साड्या आणतात तुमच्यासाठी. अगं मग तुझा नवरा नाही म्हणतो की काय खरेदीला. अगं वाटेल तेवढी मुभा आहे मला खरेदीला, पण उपयोग काय त्याचा. कधी सुद्धा म्हणत नाही चुकून की हेमांगी ही साडी तुला छान दिसतेय, हा दागिना तुला शोभून दिसतोय. मग हेमांगी सेम तुझ्यासारखंच ग माझ्याकडेही. हो ना. चहा ठेवलाय, जेवायला वाढलंय, या पलीकडे आमच्या दोघांमध्ये काहीच संभाषण नसतं ग. अगं असंच आहे, अगदी खप्पून एखादा पदार्थ करावा आणि ह्यांनी मुक्काट्याने गळून निघून जावं, हे नेहमीच. शेवटी कंटाळून मी स्वयंपाकाला बाईच लावून टाकली, पण त्याचही काही सोयीसुतक नाही. म्हणून म्हणते मी, असं थ्रिल करायला मला खूप आवडेल. पण नशीब लागतं ना. पण नशीब लागतं ना त्यालाही. जयाताई जरा इकडे या. मी काय म्हणते, त्या सान्यांनी 4 कविता काय म्हटल्या, तुम्ही अगदी पागळून गेलात की. नाही तर मी सांगते तुम्हाला, मला त्या माणसाची नियत काही ठीक दिसत नाहीये. हो ना. प्रवासात फसवलेल्या गेलेल्या बायकांच्या किती गोष्टी आहेत ना. पण अगदी चांगलं केलं का प्रमिला ताई, तुम्ही मला सावध केलं ते थँक्यू. मी लक्ष नक्की ठेवी ना. सांभाळा हा. हो हो. हे काय झालं रे? अगं एक मस्त जोक आलाय, हे मला पाठव ना. थांब तुला शेअर करतो. मस्त जो काय रे. हे काय बाई यांची तरह, जोक एकत्र सांगून नाही असायचं, आधी तो मग ती. त्यांना काय करणार शेअरिंगची मजा. मेघा मला दे की ग. अगं संपलं. असंच पाहिजे तुला. छान. तो चहावाला कुठे दिसलाच नाही. बाबा, ओ बाबा. हॅलो हॅलो. अहो तो चहावाला इतका वेळ ओरडत होता, आता दिसत नाही कुठे. उंडारला असेल कुठेतरी ते बेल रे व्याख्या रे बघा. अरे ए फुकणीच्या, ये लवकर साहेबांनी चहा दे. अरे वा बाबा, शिवाय देता येतात वाटतं. आम्ही तुकारामानं सांगितल्या प्रमाणे वागतो बघा. ते काय म्हणतात, बरे तरी देऊ कशाची लंगोटी. आणि नाठाळाच्या माथी हणू काठी. तुकोबाची गाथा किती वेळा वाचली तो. वाचन कुठलं, आम्ही आपल्या अंगठा बादल वारीत ऐकून ऐकून शिकतो. तुम्ही बुक वाचणारी शहाणी माणसं, आम्ही आपल्या आडाने बोलतो काहीतरी. पांडुरंग घेतो आमचं आपलं गोवाड मानून. हो तसं नाही, आमचं फक्त पुस्तकी ज्ञान आहे, तुम्ही ते प्रत्यक्षात जगताय. अरे कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी. अरे कानाखाली राहू का. किती वेळा सांगितलंय जरा देवा धर्माची गाणी म्हणत जा, तुमचं आपलं चालूच. अरे बाबा तू बस टाळ कुटत, माझ्यासने नाही व्हायचं. बरं बरं, हे आता समजेल तिच्या. ताईच्या आम्हाला ताईच्या ताईच्या दारू. ताईच्या दारू. हे घे. काय रे त्रास देतो त्या बाबाला एवढा. गंमत हो थोडी, पण मॅडम आपली जिंदगी बाबानं बनवली. हे कसं रे. आई गावात मरून गेली, बाप दारुडा. मग काय बेकार संगत लागली मला. आकडा लावायला लागलो, नशा करायला लागलो. मग रे
एक दिवशी बाबाच्या नजरेत पडलो. घेऊन गेला मला त्याच्या खोपटात. पहिल्या 2 कानशिलात लावल्या, आपल्यापाशी ठेवलं. हळूहळू सुधारलो मी. अच्छा, म्हणजे 14व रत्न कामी आलं म्हणायचं. 14व रत्न म्हणजे? अरे म्हणजे मार. नाही नाही सर, त्याच्या मारापेक्षा प्रेमानं वटणीवर आणलं. शिट, सिग्नल गेला. ओ नो. सिग्नलचा झाला वांदा. फक्कड चहा घ्या दादा. फोनला जाल विसरून एक घोट तर बघा घेऊन. बघू रे. किती झाले रे? तसे 2 कपचे मी 20 रुपये घेतो. तुम्हाला कपल डिस्काउंट फक्त 10 रुपये. अरे वा, आम्हाला नाही वाटतं कपल डिस्काउंट. नेक्स्ट टाइम तुम्हाला कपल डिस्काउंट. चहा खरंच छान आहे तुझा. मग चहा आम्हाला मस्त, तरी खिशाला स्वस्त. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी, त्या नटीनं मारली मिठी मला. कुठे पुण्याला असता का? हो, पुण्याचेच, पण सध्या US ला असतो. अच्छा. मग इथे लग्न करायला आला होतात का? हो हो. मग परत कधी जाणार US ला? आता नेक्स्ट संडे. पण माथेरान अजूनही हनीमूनचं फेवरेट ठिकाण आहे माहित नव्हतं. तसं काही नाही आहो, पण आमच्याकडे ना 2-3च दिवस होते. आणि मेन म्हणजे माझे पेरेंट्स त्यांच्या हनीमूनला माथेरानला आले होते. त्यांची इच्छा होती म्हणून. दीज ओल्डीज अँड देअर सेंटिमेंट्स. बट यू नो, आय क्वाइट लाईक इट. कृपया ध्यान दे, कृपया ध्यान दे. मुंबईहून पुण्याला जाणारी डेक्कन एक्सप्रेस नुकतीच छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून रवाना झाली आहे. चला, म्हणजे आज पुण्याला पोहोचणार तर. पण अजून 1 तास तरी लागेल. आयडिया. आपण सगळ्यांनी ना गाण्याच्या भेंड्या खेळू. 1 तास कसा जाईल ना कळणारच नाही. चालेल चालेल. मारा नाही हा भेंड्या उड्या. अहो खेळा हो. हो काका, आपण टीम्स पाडून तर बघू. हे जिथे तिथे मी नाही, मी ह्यांच्या टीम मध्ये नाही. मैत्रीण इकडे या मग. तुम्ही उठा. नाही? मग काय उपयोग आहे? जाऊ दे. हो पळा राव मी तुमचे. मी त्या टीम मध्ये जाते मग. ए नको बा. जस्ट फॉर द थ्रिल. हे झालं तर मग फायनल. तुझ्यापासून आपली टीम आणि ती दुसरी. येस. चला, आता एकमत होऊन टीम्स पडल्या आणि अंताक्षरी सुरूही झाली. मी सांगतो ते गाणं म्हणा. हिच्यासाठी अहो आयती संधी आली एवढी घ्या म्हणून. असं म्हणताय? म्हणतो. ए मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान न. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. नीले नीले अंबर पर चांद जब आए. खूप मस्त केला ना एकदम. यम्मा 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 ये खूबसूरत समा, बस आज की रात है जिंदगी, कल हम कहाँ तुम कहाँ. हो 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 हो. हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए, गुलों के शौकी आज भंवर आके लूट गए. बदल रही है आज जिंदगी की चाल जरा, इसी बहाने क्यों न मैं भी दिल का हाल जरा सवार लूं, मैं सवार लूं, सवार लूं, मैं सवार लूं. आणि पाहता पाहता 1 तास कसा संपायला आला आणि गेला हे कळलंही नाही. मग मेरे सपनों की रानी. मेरे रंग में रंगने वाली परी हो या परियों की रानी, क्या हो मेरी प्रेम कहानी, मेरे सवालों का जवाब दो ना.
प्यार तुम्ही से कर बैठे, करना था इनकार मगर इकरार तुम्ही से कर बैठे, नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे. हे तुझ्यावर परत ठ आलं. तुला माहितीये मला ढची गाणी म्हणायला अजिबात आवडत नाही. मला अक्षर बदलून दे. काय रे नेहमीच घे ग. गो मुसंगतीन माझ्या तू येशील काय, गो मुसंगतीन माझ्या तू येशील काय. आर संगतीला तुझ्या मी येणार, आय संगतीला तुझ्या मी येणार. जयाताई, अहो जयाताई, जयाताई, हे काय चाललंय काय? अहो तुमचं लग्न झालंय, यांचं लग्न झालंय, मुलं आहेत तुम्हाला, शोभताय का हे? मंडळी मंडळी मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या लेखी आम्ही अगदी चारित्र्य शून्य वगैरे ठरले असू, हो बरोबर? मग असं काहीही नाही. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलोय. ते दिसतंय की. अहो तेही 20 वर्षापूर्वी. हो बाई. 20 वर्षापूर्वी नेरळ स्टेशनवरचीच आमची ओळख. इट वॉज लव्ह ॲट फर्स्ट साईट. पहिल्याच भेटीत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि यथावकाश लग्नही केलं. हो. म्हणजे तुम्ही दोघ जण नवरा बायको आहात? हो. ए शी बाई, मग ह्यात कसलं आलंय प्रेम? अहो तेच थ्रिल, तेच निरागस प्रेम पुन्हा अनुभवण्यासाठी आम्ही हा प्लॅन केला. अनोळखी होऊन पुन्हा प्रेमात पडायचा. पण त्यावेळेला जो निवांतपणा होता ना, यावेळेला काय मिळालं नाही. त्यावेळेला खूप पहारेकरी होते. सॉरी सॉरी. असू दे हो, तुमच्या सगळ्यांच्या असण्यामुळे ना यावेळेला एक वेगळी मजा आली. हं? तरी मला ना काहीतरी काळं बेरं वाटतच होत. तुमचा एक सोडा, पण जयाताई अशा घसरतील असं मला वाटत नव्हतं. अहो मैत्रीण, असंच काय बस का. पण काही म्हणा मिस्टर साने, तुमचा रोमॅन्टिकपणा मला जाम आवडला. नुसता आवडून काय उपयोग, जे पाहायला पाहिजे ना. मिस्टर साने, तुम्ही असं करा, बायकोवर प्रेम कसं करायचं याचे क्लासेस घ्या. मी आमच्या यांना पाठवतो. मस्त रोमॅन्टिक काका. अंकल, आय एम इम्प्रेस्ड. कळलं का? मेमरीज हॅव टू बी क्रिएटेड, दे डोंट जस्ट हॅपन. That is true. Memories have to be created. Matheran trip was a good idea. For memories, how about you take a selfie? या. ऐसी भी बातें होती है, ऐसी भी बातें होती है, कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं. ऐसी भी बातें होती है, ऐसी भी बातें होती है.